ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता इकडे अर्जुन आणि सायली हे दोघंही विचार करत असतात की काय करता येईल। त्यावेळी अर्जुन सायलीला सांगतो, आपण एक काम करूया, आपण आता थेट त्या बाईच्या घरी जाऊया। त्यावर सायली म्हणते, ठीक आहे, मग उद्या तुम्ही कामाला जाण्याआधीच आपण जाऊन येऊ। त्यावर अर्जुन म्हणतो, हो चालेल। त्याबरोबर प्रिया त्यांचं हे सगळं बोलणं ऐकत असते आणि मग प्रियाला आठवतं की ती सदा आणि मैनाच्या घरी गेली होती। त्यावेळी तिला लगेचच मैना म्हणाली, काय गे तन्वे, आता आमच्या घरी कशाला आली? त्या सुभेदारांच्या घरी आम्हाला छळलं ते काही कमी आहे, तर इथं आमच्या जखमेवर मीठ चोळायला आली, चल चालती हो इकडनं। त्यावर सदाशिवसुद्धा म्हणाला, काय गे, तुला माझ्या बायकोनं काय सांगितलं ते कळलं नाही काय? चल निघ लवकर इकडनं, चालती हो। त्याबरोबर लगेचच प्रिया म्हणत असते, स्वतःच्या सख्ख्या मुलीचं स्वागत कोणी असं करतं का? त्याबरोबर ते दोघं म्हणतात, काय? त्यावर ती सांगत असते, हो, मी तुमची सख्खी जन्म दिलेली मुलगी आहे, तुम्ही जन्म दिलेली तुमची मुलगी नाही। म्हणजे तुम्हाला सांगायचं खरं तर ते मी म्हणजे तन्वी नाही, मी म्हणजे बबली लोखंडे, सायली म्हणजे तन्वी, मी म्हणजे रविराज प्रतिमाची मुलगी नाही। त्याबरोबर लगेच आता त्यांना हा सर्व बाजार ऐकून गोंधळायला होतं आणि आता मैना म्हणते, गप ग तू उगाच काहीतरी बडबडू नको। त्याबरोबर ती म्हणत असते, मी बडबडत नाही आहे, मी खरं सांगते, मी तुमची मुलगी आहे, बबली हरवलेली विकलेली बबली मी आहे, सायली नाही, कळतंय का तुम्हाला? ऐका, ते सगळं सोडून द्या, त्याच्या सगळ्याशी तुमचा काहीही एक संबंध नाही आहे। पण मी एक गोष्ट मात्र तुम्हाला कन्फर्म सांगू शकते, मी कोण आहे माहिती आहे ना? सुभेदारांची सून, त्यामुळे बक्कळ पैसा असतो आमच्याकडे। त्याबरोबर ती म्हणतात, तुला त्या घरात किंमत नाही आहे, हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं। त्यावर प्रिया म्हणत असते की हो बरोबर, पण माझा नवरा याच्याकडे खूप पैसा आहे, जो मी तुमच्या खिशात घालू शकते, तुमचा फायदा करून देऊ शकते। फक्त तुम्हाला मी जे काम सांगेन ते काम करावं लागेल, असं आता ती म्हणत असते। त्याबरोबर लगेचच सदाशिव म्हणायला लागतो की अगं मग पैशांसाठी आम्ही काही करायला तयार आहोत ना, बोल तू काय करायचं आहे ते फक्त बोल। आणि मग आता लगेचच प्रिया ही त्यांना पैशांचा बंडल काढून दाखवते। आता एवढे पैसे बघून सदा आणि मैना बावरूनच जातात। आता ते लगेच तिला म्हणायला लागतात, आम्ही करू, तू फक्त सांग आम्हाला काय काम करायचं म्हणून। मग आता प्रिया सांगत असते की सायली आणि अर्जुन आता तुमच्याकडे विचारायला येतील, चौकशी करायला येतील बबलीबद्दल। त्यावेळी तुम्ही काय सांगायचं की बबली ही तुमची मुलगीच नाही आहे, तुम्हाला फक्त 4च मुली आहेत, सोना, इना, मीना आणि टीना। आणि मग बबली ही तुम्हाला त्या एक माणूस आहे ज्याचं नाव आहे महिपत शिखरे, त्याने तुमच्या फॅमिली फोटोत ॲड करायला लावली होती। त्यावर लगेचच ते म्हणतात, महिपत शिखरे कोण आहे? त्यावर प्रिया म्हणते, त्याच्याशी तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला जेवढं काम सांगितलं की नाही मी, तेवढंच काम तुम्ही दोघांनी करा। हे सगळं तुम्हाला महिपत शिखरेने करायला लावलं, असंच तुम्ही अर्जुनला आणि सायलीला सांगायचं। एकदा का तुम्ही त्या दोघांना हे सांगितलं की मग बघा। त्याबरोबर लगेचच आता इकडे ते दोघं म्हणतात की ठीक आहे, पैशांसाठी आम्ही काही करायला तयार आहोत, फक्त आम्ही मागू तेव्हा वेळोवेळी तू आम्हाला पैसे देत जा बास। त्याबरोबर लगेचच ती म्हणते, हो ते मी बघते काय करायचं, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जर मी खरी तन्वी नाही आहे, ती सायली खरी तन्वी आहे, ही गोष्ट घरात सगळ्यांना समजली, मी खोटं बोलली आहे हे सगळ्यांना कळालं तर घरातले सगळे मला घराबाहेर काढतील, मग अश्विनसुद्धा माझ्याबरोबरचे संबंध संपवेल आणि तुम्हालासुद्धा मग पैसे मिळणार नाही। त्यामुळे मी तुमची सोन्याची कोंबडी देणारा अंडा आहे, तर मग माझ्यापासून काहीही लपवायचं नाही आणि मला न सांगता काहीही करायचं सुद्धा नाही, समजलं का? त्याबरोबर लगेचच ते दोघंजणं म्हणतात, हो, आम्हाला फक्त पैशांशी मतलब आहे, तू फक्त आम्हाला आम्ही सांगू तेव्हा पैसे देत राहा बास, बाकी आम्हाला काही एक नको आहे, बास झालं। त्याबरोबर ती म्हणते, हो देईन। त्याबरोबर मग आता लगेच सदा आणि मैना प्रियाने जे काही सांगितलं आहे ते सगळं करायला तयार झालेले असतात। त्यानंतर आता प्रिया ही विचार करू लागते, नशीब मला लवकर कळालं की सायली आणि अर्जुन हे या दोघांकडे जातील आणि त्यानंतर मला लगेच हे सुद्धा लक्षात आलं की आता हे दोघंजणं त्या बाईकडे सुद्धा जातील म्हणून, बरं झालं। त्यानंतर मग आता इकडे प्रिया ही विचार करू लागते,
महिपत, तुला वाटलं होतं तू हे सगळं करशील आणि या सगळ्यातून नामानिराळा राहशील, पण मी तसं होऊ देणार नाही. आता दुसऱ्या दिवशी नाश्ता करण्यासाठी सायली आणि अर्जुन डायनिंग टेबलवरती येतात. त्याबरोबर सायली कल्पनाला म्हणते, आई अहो तुम्ही कशाला वाढताय, मी आले ना, मी वाढते, तुम्ही बसा. त्याबरोबर कल्पना म्हणत असते, सायली अगं बस तू, तुला बाहेर जायचं आहे ना कुठेतरी, मग पहिलं तू खाऊन घे, काय हरकत आहे. त्याबरोबर लगेचच अर्जुन म्हणतो, आणि काल अस्मिताई तू कॉल केला होतास, मी परत जेव्हा कॉलबॅक केला तेव्हा मम्मा म्हणाली की सगळं ओके आहे म्हणून. झालं काय होतं नेमकं काल, मला काही कळलंच नाही ते. त्याबरोबर मग कल्पना ही म्हणते, सांगते मी सांगते. आणि मग आता ती काल रात्री म्हणजेच जेव्हा अस्मिता ही सचिनला मी बघितलं असं म्हणत होती तेव्हा काय काय घडलं आणि अस्मिताला किती त्रास झाला, अस्मिता किती पॅनिक झाली होती, ते सगळं अगदी अर्जुन आणि सायलीला सांगते. मग आता अर्जुन हे सगळं ऐकताना अस्मितावरती खूप जोरजोराने हसत असतो. तर सायली ही अस्मिताला म्हणत असते, अस्मिताताई अहो कशाला एवढं टेन्शन घेतलं, शेवटी तो माणूस सचिन भाऊजी नव्हतेच ना, मग काय उपयोग झाला या सगळ्याचा, टेन्शन घेतलं तुगाच. त्याबरोबर आता लगेचच पुढे अर्जुन म्हणत असतो, अस्मिताई तू पण ना उगाचच्या उगाच कसलंही टेन्शन घेत राहतेस. आता ते लोक बोलत असतात इतक्यात प्रतिमा आत्याचा फोन हा सायलीच्या फोनवर येतो. सायली म्हणते, अरे प्रतिमा आत्यांचा फोन. त्याबरोबर कल्पना म्हणते, ए स्पीकरवर टाक गं. सायली म्हणते, हो हो टाकते. आणि मग सायली फोन स्पीकरवर टाकते आणि प्रतिमाला सांगते, प्रतिमा आत्या आई आणि पूर्णाजीसुद्धा बोलत आहेत तुमच्याबरोबर. मग आता लगेचच इकडनं प्रतिमा आत्या बोलायला लागते, तुम्ही सगळे कसे आहात, बरे आहात ना. त्यावर सगळे सांगत असतात की हो आम्ही सगळे बरे आहोत. प्रतिमा आत्या असा अचानक कसा फोन केला असा प्रश्न सगळ्यांनी विचारल्यावर मग ती सांगायला लागते की मला आज थोडं अस्वस्थ वाटत होतं म्हणून मी देवळात जाणार होते. नाही, मग मला आठवलं की पूर्वी मी दिवाळीनंतर नेहमीच देवळात अशी जायचे. त्याबरोबर बरोबर ना पूर्णाजी असं प्रतिमा आत्या विचारते. त्यावर पूर्णाजी सांगते, हो हो अगदी बरोबर प्रतिमा, जायचीच असतो देवळात. मग लगेचच आता प्रतिमा आत्या म्हणते, तर मग आजच देवळात जाऊन येईन असा विचार करत होते. सायली तुला जमेल का गं माझ्याबरोबर देवळात यायला. त्यावर सायली म्हणते, हो चालेल ना प्रतिमा आत्या, का नाही जमणार, जमेल. त्याबरोबर मग आता ती फोन ठेवते. तर कल्पना म्हणते, अगं सायली पण तुम्हाला तर कुठेतरी बाहेर. त्यावर सायली म्हणते, ठीक आहे आई, प्रतिमा आत्यांना जर देवळात मला घेऊन जायचं आहे तर मी जाईन ना त्यांच्याबरोबर. अर्जुन म्हणतो, आई मम्मा आमच्या कामासाठी मी एकटा जाईन. त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतो की इकडे समिधा म्हणजेच साक्षी खूप टेन्शनमध्ये असते. ती म्हणत असते, काहीच कळत नाही आहे, जेव्हापासून तो सचिन त्या अर्जुन सुभेदारच्या बहिणीला बघून घाबरलाय ना तेव्हापासून मला काही म्हणून कळत नाही आहे की काय चाललं आहे म्हणून. सगळं असं हातातून निसटून निसटून गेल्यासारखं वाटायला लागलं आहे. हातात आता शिल्लक काही नाही आहे, सगळं निसटून चाललं आहे असं फक्त मला एक फिलिंग येते. अण्णा काही इथे मी त्या सचिनबरोबर US ला जाऊन सेटल्ड होण्याची स्वप्न बघते आणि आता या अशा परिस्थितीत जर माझा त्याच्यावरचा कॉन्फिडन्स गेला तर हे कसं चाललं आहे. काहीही झालं तरी असं होता कामा नये. पण मला कळतच नाही आहे की तो सचिन नेमका त्या अर्जुन सुभेदारच्या बहिणीला बघून एवढा का घाबरला. महिपत म्हणतो, तू काळजी करू नको पुरी, सगळं नीट करायला तुझा बाप अजून जिवंत आहे. त्यावर नाही अण्णा, सगळं तुमच्या हातात नाही आहे. जर सगळं तुमच्या म्हणण्याप्रमाणे घडत असतं ना तर आज मला ही अशी तोंड लपवून जगण्याची मुळात वेळच आली नसती. समजलं ना, सगळं तुमच्या हातात, तुम्हाला वाटेल तसं व्हायला नाही आहे अण्णा, कळतंय ना. त्याबरोबर महिपत हा आता तिला म्हणत असतो की साक्षी हे बघ सगळं व्यवस्थित होईल, काळजी करण्याची गरज नाही, वेळेनुसार हळूहळू गोष्टी बदलत जातात. आता हेच वाक्य काल तिला मंदिरात भेटलेला माणूससुद्धा बोललेला असतो, ही गोष्ट तिच्या लक्षात येते. मग ती म्हणायला लागते, अण्णा काय म्हणालात तुम्ही. त्याबरोबर महिपत पुन्हा ते वाक्य म्हणतो. मग ते महिपतला सांगते, अण्णा अहो मला मंदिरात एक माणूस भेटला होता आणि तो सुद्धा मला असंच काहीतरी बडबडला. हो म्हणजे मला असं वाटतंय की खरोखर आता आपण एक पूजा केली पाहिजे. त्यावर महिपत म्हणतो, अगं पण ह्या सगळ्या गोष्टींवरती तर तुझा विश्वास नाही आहे ना. त्यावर ती म्हणत असते, हो अण्णा पण जेव्हा माणूस प्रेमात पडतं ना तेव्हा प्रेम त्यांना कशावरही अगदी कशावरही विश्वास ठेवायला लावतं आणि मग ती लोक विश्वास ठेवायला सुद्धा लागतात. आणि मला प्रेमात पडायला झालं आहे, त्यामुळे आता अण्णा मी पूजा करून बघणार आहे. आणि तसंही पूजा केल्याने आपलं कुठलंच मोठं नुकसान होणार आहे, उलट जर काही मिळालं तर आपल्यालासुद्धा पुण्यच मिळेल ना. त्यामुळे आपण एक काम करूया, आपण पूजा करून घेऊया. अण्णा मला ही पूजा करायची आहे म्हणजे करायची आहे. आता साक्षीने हा एवढा हट्ट केल्यावर मग मात्र महिपत समोर काहीच पर्याय उरत नाही. महिपत म्हणतो, ठीक आहे ठीक आहे, आता जर
तुला एवढा हट्टच वाटतोय, पूजा करायचीच वाटते, तर करूया आपण पूजा, माझी काही हरकत नाही आहे. त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतो की इथे आता सायली आणि अर्जुन हे घराबाहेर पडलेले असतात. सायली म्हणते, आपण एवढ्या महत्त्वाच्या कामाला जाताना असं देवी आईचं दर्शनाचा योग येणं मला तरी शुभ संकेत वाटते. अर्जुन म्हणतो, हे शुभशकून वगैरे मला खरंच कळत नाही, पण तू काळजी करू नको, मी जातोय ना म्हणजे सगळं व्यवस्थित होईल, मी सगळं नीट करेन. तुला प्रतिमा आत्याला नाही म्हणता येत नव्हतं म्हणून तू लगेच तिला हो म्हटलंस, मला काही कळत नाही असं वाटलं असेल तुला. त्याबरोबर सायली म्हणते, अहो प्रतिमा आत्यांचं मन तरी कसं मोडणार ना, म्हणून मग मी त्यांना म्हटलं की मी येते. तर दुसरीकडे आता साक्षी ही म्हणत असते, अण्णा करूयात ना पूजा, मला करायची आहे. त्याबरोबर महिपत म्हणतो, बरं ठीक आहे, म्हटलं ना कर, तुला जे वाटतंय ते कर. त्याबरोबर साक्षी म्हणते, तेच तर, अहो मला वाटत नाही की जास्त काही घडलं तरी काही फरक पडेल. अहो पण आपल्या पदरात थोडंफार पुण्य तर पडेल, पुण्य मिळालं तरी काही कमी झालं का, आपल्याला सध्या पुण्याची सुद्धा गरज आहे. त्याबरोबर अण्णा म्हणतात, बरोबर, तुला जे वाटेल ते तू कर. इतक्यात आता त्या ठिकाणी सचिन येतो. आता सचिन तिकडे येतो आणि विचारतो, काय काय सुरू, काय मामा भाचीचं, हाय अण्णा कसे आहात. त्याबरोबर अण्णा म्हणतात, मी मस्त मजेत, पूजेचं बोलत होती ही जरा. त्याबरोबर आता सचिन विचारतो, कसली पूजा. त्यावर महिपत हा साक्षीकडे बघतो. मग साक्षी लगेचच सचिनला म्हणते, सचिन मी सांगतेस तुला सगळं. त्याबरोबर सचिन म्हणतो, अच्छा. मग महिपत, चला आता मग आम्ही येतो, एवढं बोलून निघतो. आता महिपत तिकडनं गेल्याबरोबर लगेचच साक्षी ही सचिनला सांगायला लागते की सचिन, मला ना पूजा करण्याची इच्छा आहे, तर आपण दोघांनी पूजेला बसायचं आहे. त्यावर सचिन म्हणतो, काय आपण, अगं पण आपला काय संबंध सॅम. त्याबरोबर ती म्हणायला लागते, अरे कारण मामांची तशी इच्छा आहे की आपण एक पूजा करावी, म्हणजे पूजेला बसतील तेच, पूजा करतील तेच, पण काही जे विधी असतात जे म्हणजे जोडप्यासारखे करायचे असतात ते आपण करायचे, आणि मला ही पूजा करायची आहे म्हणजे करायची आहे. त्याबरोबर मग तो म्हणतो, अच्छा म्हणजे तू आधीच सगळी तयारी करून झाली आहे, तर बरं ठीक आहे, शेवटी तुझ्या इच्छेच्या विरोध मी जाणार आहे का, तुला जे हवं आहे तसंच होईल. आपण पूजेला बसायचं असं तुझी इच्छा आहे ना, तर मग काहीच हरकत नाही, आपण पूजेला बसायचं बस. आता सचिनने असं म्हटल्याबरोबर इकडे साक्षीला खूपच जास्त आनंद झालेला असतो. ती म्हणत असते, सचिन खरंच यू आर सो लवली, यू आर सो ग्रेट. त्याबरोबर सचिन म्हणतो, हो की नाही, मग तुझ्या मनाप्रमाणेच सगळं घडेल. त्यानंतर आता इथे आपण पाहतो की महिपत शिखरे, साक्षी शिखरे आणि सचिन हे सगळेच देवळात पूजा करण्यासाठी आलेले असतात. आता देवळात आल्यानंतर गुरुजी सांगत असतात त्याप्रमाणे असतो. तर साक्षी आणि सचिन हे दोघंजणं त्याच्या मागे बसलेले असतात. सचिनने तोंडाला मास्क लावलेला असतो, तर साक्षीने इथे तोंडाला पदर लावलेला असतो, म्हणजे तिचं तोंडसुद्धा दिसत नसतं फारसं. तर इतक्यात त्या ठिकाणी प्रतिमात्या आणि सायलीसुद्धा पोहोचतात. प्रतिमात्या म्हणतात, काय प्रसन्न वाटतं ना इथे सायली येऊन. त्यावर सायली म्हणते, हो ना आत्या, खूप छान वाटतं, आणि तुम्हाला माहिती आहे का आज एक खास कारणसुद्धा इथे येण्याचं. त्यावर प्रतिमात्या कोणतं विचारतात. त्यावर सायली सांगते, देवी आईने तुम्हाला तुमची स्मृती परत दिली ना, यासाठी मला देवी आईचे आभारसुद्धा व्यक्त करायचे. त्यावर मग त्या हसते. मग आता ते दोघीही जण येतात आणि रांगेत उभ्या राहतात. आता रांग ही खूपच मोठी असते. सायली आणि प्रतिमात्या रांगेत उभ्या असतात, तर दुसरीकडे इकडे साक्षीची नजर सचिनवरती असते. सचिन कुठे बघतोय, काय बघतोय ते सगळं ती सुद्धा नोटीस करत असते, आणि सचिन हा मात्र आजूबाजूला दुसरं कोणी ओळखीचं वगैरे नाही आहे ना हे बघत असतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की अर्जुन हा त्या बाईच्या घरी पोहोचलेला असतो, जिच्याकडे बबली म्हणजेच प्रिया होती. मग आता तो तिकडे पोहोचतो आणि दरवाजा ठोठावतो. त्याबरोबर ती बाई बाहेर येते आणि म्हणत असते, ओ साहेब आता काय तुमचं, आधीच एकतर तुम्ही मला तुरुंगात घालवलं होतं, आता कुठे मी बेलवरती सुटलेली आहे, मला रोज हजेरी लावायला पण जावं लागतं आणि मी जाते सुद्धा, मग आता तुम्ही इकडे कशाला आलाय, आता तुमचं काय काम आहे माझ्याकडे, काय झालं आहे बोला ना. अर्जुन म्हणतो, मी विचारेन त्या माझ्या प्रश्नांची उत्तरं अगदी खरी खरी आणि स्पष्ट द्यायची. त्याबरोबर ती म्हणते, अहो हो साहेब देईन, पण तुम्ही असे दारात थांबू नका, या तुम्ही आतमध्ये या. आणि मग आता ती लगेचच अर्जुनला आतमध्ये घेते. अर्जुन म्हणतो, ठीक आहे. मग आता ते दोघंजणं आतमध्ये जातात. तर दुसरीकडे आपण पाहतो की महिपत हा इकडे गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे पूजा करत चाललेला असतो. तर साक्षी ही आणि सचिन हात जोडून बसलेले असतात. प्रतिमात्या ही लगेचच सायलीला म्हणते, सायली तुला माहिती आहे का
आज पूजा करण्यामागे आणखीन एक कारण आहे. त्यावर सायली प्रतिमात्यांना काय हो आत्या असं विचारू लागते. तर इकडे प्रतिमात्यांना महिपतचा चेहरा दिसत नसतो. प्रतिमात्या महिपतला बघण्याचा प्रयत्न करत असतात. तर सायली म्हणते आत्या बोला ना. त्यावर आत्या सांगतात की तुला तुझे आईवडील लवकर मिळावे यासाठी सुद्धा मी प्रार्थना करणार आहे देवी आईकडे. तर इकडे आता महिपत हा देवीवरती तांदूळ वगैरे टाकत असतो. देवीचे गुरुजी सांगत असतात त्याप्रमाणे सगळे विधी व्यवस्थित पार पाडत असतो. मग आता गुरुजी हे महिपतला सांगतात आता तांदूळ टाकून झाल्यानंतर ही जी मूर्ती आहे हिला दूध वाहा. मग एक छोटी तिथे जी मूर्ती असते तिच्यावरती महिपत दूध वाहू लागतो. त्याच्यानंतर मग गुरुजी सांगतात आता ती कापडाने स्वच्छ लख्ख पुसा. मग महिपत ते सगळं करत असतो. तर इकडे अर्जुन हा त्या बाईला विचारतो मला सांगा बबलीच्या चेहऱ्यावर अशी कुठली जन्मखून जी लहानपणापासून होती किंवा तिच्याने तिची ओळख पटेल असं काही. त्याबरोबर ती म्हणायला लागते साहेब अहो ती आता तुमची बायको आहे. मग तिच्या चेहऱ्यावर कुठं काय खून आहे हे तुम्हाला माहीत नाही आहे होय. त्याबरोबर अर्जुन म्हणतो जितकं विचारतोय तितकं सांगा कुठली खून वगैरे असं काही होतं का. त्यावरती म्हणायला लागते बबलीच्या चेहऱ्यावर नाही हो साहेब तिच्या चेहऱ्यावर तर कधी कुठली खून नव्हती. हां पण एक तिच्या खांद्यावर भाजल्याची खून होती. त्यावर अर्जुन म्हणतो भाजल्याची खून. त्यावर ती सांगते हो अहो येता जाता गल्लीत पोरं खेळतच असायची. मग खेळता खेळता मारामाऱ्या वगैरे व्हायच्याच ना. तर तेव्हा ना एका पोरानं बबलीला म्हणजे ते गाडीचं तापतं ना ते काय असतं ते आऊस ते बाईकचं. त्यावर अर्जुन म्हणतो सायलेन्सर. त्यावरती म्हणते हां त्याच्यावर ढकललं होतं. तर दुसरीकडे आपण पाहतो प्रतिमात्या सायलीला म्हणत असते ते लोखंडे तुमच्याबरोबर खूप वाईट वागले पण ह्याचा त्रास तुला का. तू आत्तापर्यंत तुझे आईवडील सापडण्यासाठी खूप वेळ थांबलेली आहेस. तुला तुझ्या आईवडिलांची खूप आठवण येते ना. काळजी करू नकोस तुला लवकरात लवकर ते सापडतील. हीच प्रार्थना आज मी देवीच्या दारात करायला आली. तुझ्यामुळे मला माझं संपूर्ण आयुष्य सापडलं. तुझ्यामुळे मला माझे रविराज सापडले. माझी पूर्णाई सापडली. मग आता तुला तुझं कुटुंबसुद्धा लवकरच सापडायला हवं. खरंच. त्यावर हे ऐकून सायली भावूक होते आणि सायलीलासुद्धा बरं वाटतं की चला आपल्याबद्दल कोणाला तरी काळजी आहे. कोणाला तरी काहीतरी वाटतंय. मग आता इकडे ती बाई सांगायला लागते हो साहेब बबलीच्या पाठीवर खांद्यावर खून होती. त्याबरोबर मग आता अर्जुन हा विचार करायला लागतो की बबलीच्या म्हणजेच सायलीच्या पाठीवर अशी कुठली खून होती. जर ही बाई सांगते तर मग सायलीच्या पाठीवर तशी खून असायला हवी. पण सायलीच्या पाठीवर तर तशी कुठलीच खून नाही आहे. मग असं कसं काय. मग काय नक्की गडबड आहे. आता ह्या विचारामध्ये अर्जुन मग्न झालेला असतो कारण आता अर्जुनला कळत नसतं की नेमकी ही गडबड काय. आता इकडे ती बाई अर्जुनला सांगत असते की साहेब एवढंच मला माहिती आहे तिच्या खांद्यावरची खून. त्याबरोबर अर्जुन हा म्हणत असतो की हां कळलं मला ते. त्याबरोबर आता पुढे ती म्हणत असते साहेब बोला ना आणखीन काही विचारायचं आहे का. अर्जुन काहीच बोलत नसतो कारण तो त्याच्याच विचारांमध्ये हरवून गेलेला असतो. त्याला कळतच नसतं की म्हणजे हे कसं शक्य आहे. सायलीच्या खांद्यावरती तर कुठलीच खून नाही आहे. मग ही बाई नक्की कुठल्या खुनेबद्दल बोलते आहे माझ्याबरोबर. नक्की काय गडबड आहे असा विचार तो करत असतो. त्याबरोबर इकडे आता सायली ही अर्जुनबरोबर बोलण्यासाठी फोन करते आणि अर्जुनबरोबर बोलताना ती जरा बाजूला चालत येते. तोपर्यंत आता इकडे महिपत जो असतो तो उठून उभा राहिलेला असतो आणि आता तो उभा राहून ते विधी करत असतो आणि इतक्यात प्रतिमात्या त्याला बघते. प्रतिमात्या आता मुद्दामून त्याच्या जवळ येते आणि मग प्रतिमात्या त्याचा चेहरा बघते आणि मग प्रतिमात्याला आता तिचा सगळा भूतकाळ आठवतो आणि मग प्रतिमात्या जोरात म्हणते तूच तूच. त्याबरोबर तो जोरात तिच्या पुढ्यात धूप भांडं घेऊन जातो आणि म्हणतो काय बोल मी काय. त्याबरोबर आता प्रतिमात्या खाली कोसळते. सायली तिकडे येऊन प्रतिमात्यांचं डोकं मांडीवर घेत प्रतिमात्या करू लागते आणि तिच्या मनात एक प्रश्न येतो प्रतिमात्या नक्की कशाला घाबरल्या आगीला की महिपतला. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा आनंद घेत राहा.